5 अस्पतालों को तालुक हेल्थ ऑफिसर की नोटिस। क्या हम सिर्फ टैक्स भरने और वोट डालने के लिए ही है? जीवन में सफलता के लिए मानसिक और शारीरिक फिटनेस हासिल करें, डॉक्टर सोनाली सरनोबत। राशन वितरण से लोगों का दिल जीतने वाली नायिका। मराठा अभिवृद्धि प्राधिकरण का भव्य उद्घाटन। शून्य 5 अस्पतालों को तालुक हेल्थ ऑफिसर की नोटिस। बेलगाम एक्सप्रेस द्वारा दिखाई गई रिपोर्ट पर तालुक हेल्थ ऑफिसर डॉक्टर बसगौड़ा कागे इन्होंने 5 निजी अस्पतालों को नोटिस जारी करते हुए जवाब पूछा है। अस्पतालों के परिसर में मेडिकल वेस्ट को फेंकने पर हमने रिपोर्ट दिखाई थी। इस रिपोर्ट की जानकारी मिलते ही हेल्थ ऑफिसर ने कार्रवाई करते हुए नोटिस जारी की है। बायोमेडिकल वेस्ट से संबंधित दस्तावेजों को जमा करवाने के साथ अस्पतालों की दूसरी कमियों को भी जल्द ठीक करने की सलाह इन्होंने दी है। अथनी से बेलगाम एक्सप्रेस के लिए पीरू नंदेश्वर की रिपोर्ट। अथनी तालूकिನ ಕೊಕ್ಕಟ್ನೂರು ಗ್ರಾಮದಲ್ಲಿ ಮಧ್ಯಾಹ್ನ 3 ಗಂಟೆಗೆ ನಮಗೆ ಮಾಹಿತಿ ಬಂದಿತ್ತು, ಈ ತರ ಏನು ಒಂದು ಆಸ್ಪತ್ರೆಯ ತ್ಯಾಜ್ಯಗಳಿದಾವ, ಅದನ್ನ ಒಂದು ಈ ಸರ್ಕಾರಿ ಡಿಗ್ರಿ ಕಾಲೇಜ್ ಸರ್ವೆ ನಂಬರ್ 410 ಸರ್ಕಾರಿ ಜಮೀನಲ್ಲಿ ಬೇಕಾಬಿಟ್ಟಿಯಾಗಿ ಬಿಸಾಕಿದಾರ, ಸರಿಯಾಗಿ ಅದನ್ನ ವಿಲೇವಾರಿ ಮಾಡಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳಿ ಅದೇ ಒಂದು ಮಾಹಿತಿ ಪ್ರಕಾರ ನಾನು ಇವತ್ತು ಇಲ್ಲಿ ಕೊಕ್ಕಟ್ನೂರು ಪ್ರಾಥಮಿಕ ಆರೋಗ್ಯ ಕೇಂದ್ರ ವೈದ್ಯರ ಜೊತೆಗೆ ನಾನು ತಂಡೋಪವಾಗಿ ಅಲ್ಲಿ ಭೇಟಿ ನೀಡಿದ್ದೀನಿ. ಅದನ್ನು ಪರಿಶೀಲಿಸಲಾಗಿ ಅದು ಪ್ರೈವೇಟ್ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ನಿಂದ ಒಗ್ದಿರ್ಬೋದಂತ ಮೇಲ್ನೋಟಕ್ಕೆ ಕಂಡು ಬರ್ತಾ ಇದೆ. ಅದೇ ತರ ನಾನು ಇಲ್ಲಿ ಇರ್ತಕ್ಕಂಥ 5 ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ದಾನೇಶ್ವರಿ, ಶ್ರೀದೇವಿ ಕ್ಲಿನಿಕ್, ಚಂದ್ರಿಕಾ, ಕತ್ತಿ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತೆ ಧನ್ವಂತರಿ ಈ ಎಲ್ಲ ಆಸ್ಪತ್ರೆಗಳಿಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ ಪರಿಶೀಲನೆ ಮಾಡಿದ್ದೀನಿ. ಬಯೋಮೆಡಿಕಲ್ ವೇಸ್ಟ್ ಮ್ಯಾನೇಜ್ಮೆಂಟ್ ಏನು ಒಂದು ರಿನ್ಯೂವಲ್ ಇದೆ, ಅವರು ಆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ ಅನ್ನ ನಮಗೆ ತಂದು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದ್ರೆ ನಾನು ಅದರ ಪ್ರಕಾರ ಅವರಿಗೆ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀನಿ. ಆಮೇಲೆ ಆಸ್ಪತ್ರೆಯಲ್ಲಿ ಕೆಲವೊಂದು ಏನು ನ್ಯೂನತೆಗಳು ಕಂಡು ಬಂದವ ಅದನ್ನು ಕೂಡ ನಾನು ಸರಿಪಡಿಸಲಿಕ್ಕೆ ಹೇಳಿದ್ದೀನಿ. ಅವು ಎಲ್ಲಾನು ಕೂಡ ನೋಟಿಸ್ಗೆ ಉತ್ತರ ನೀಡಿ ಆಮೇಲೆ ಅವರು ಸರಿಪಡಿಸಿದ ಮೇಲೆ ಅವರಿಗೆ ನಾವು ಮತ್ತೇನಿದೆ ಮುಂದಿನ ನಿಯಮಾನುಸಾರ ಏನು ಕ್ರಮ ಏನಿದು ನಮ್ಗೆ ಈ ಗಮನಕ್ಕೆ ಬಂದತ್ತು ಇಲ್ಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ವಿ. ಇದೇ ತರ ನಮ್ಮ ತಾಲೂಕಿನಲ್ಲಿ ನಾವು ಎಲ್ಲ ಕಡೆನೂ ಏನು ಇದೆ ಬರ್ತಕ್ಕಂಥ ಏನು ಆಸ್ಪತ್ರೆಗಳು ಅವು ನಾವು ಭೇಟಿ ನೀಡ್ತಿರ್ತೀವಿ. ಆಮೇಲೆ ಎಲ್ಲಿ ಏನಾದ್ರು ಸಮಸ್ಯೆಗಳು ಕಂಡು ಬಂದ್ರೆ ನಾವು ಅವರಿಗೆ ಕಾರ್ಮಿಕ ನೋಟಿಸ್ ಅನ್ನು ಕೂಡ ಜಾರಿಪಡಿಸ್ತೀವಿ. ಸರ್ 2 ದಿನ ಮಟ್ಟ ಕಟ್ಟ ಬಂದ್ ಮಾಡ್ತಾರೆ ಅವರು, 3ನೇ ದಿನ ಮತ್ತೆ ಅವ್ರದ ಅದ ಮತ್ತೆ ಹಂಗೆ ಚಾಲು ಮಾಡ್ತಾರೆ. ಇಲ್ಲ, ಆ ತರ ಏನು ಆಗಕ್ ಬಿಡಂಗಿಲ್ಲ. ನಾವು ಈಗಾಗಲೇ ಅವರಿಗೆ ನಾವು ಸ್ಟ್ರಿಕ್ಟ್ ಆಗಿ ಹೇಳಿದೀವಿ. ಸೊ ನಿಮ್ಮಲ್ಲಿ ಎಲ್ಲಾ ದಾಖಲಾತಿಗಳನ್ನ ನಮ್ಗೆ ತಂದು ನೀವು ನೋಟಿಸ್ ಉತ್ತರ ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಮಾಡಂತ ಹೇಳಿದೀವಿ. ಅದ್ರ ಪ್ರಕಾರ ಅವರು ಈಗ ಬಂದ್ ಮಾಡಿದಾರ. ಮತ್ತೆ ಅವರು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಇದಾವ, ಅವ್ರು ರಿನ್ಯೂವಲ್ ಕೊಟ್ಟಿದಾರ, ಅವ್ರ ಹತ್ರ ಈಗ ಅದು ಇಲ್ಲ, ಆ ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ತಂದು ಕೊಡ್ತೀವಿ ಅಂತ ಹೇಳಿದಾರ. ಸೊ ನಾಳೆ ಬೆಳಗ್ಗೆನೆ ಕೊಟ್ಟ ನಾವು ಅದು ಡಾಕ್ಯುಮೆಂಟ್ಸ್ ಎಲ್ಲ ನೋಡಿ ಅವರಿಗೆ ಮತ್ತೆ ಮುಂದಿನ ಕ್ರಮ ತಗೊಂತೀವಿ. क्या हम सिर्फ टैक्स भरने और वोट डालने के लिए ही है? बेलगाम के एयरपोर्ट रोड से जुड़े अमन नगर में पीने का पानी, रोड, बिजली जैसे मूलभूत सुविधाएं सही से नहीं मिलने पर लोगों ने सड़क पर उतरकर किया विरोध प्रदर्शन। बेलगाम एक्सप्रेस से बात करते हुए इन्होंने कहा कि बारिश के मौसम में सड़कों पर चलना दुश्वार हो जाता है, बच्चे स्कूल नहीं जा पाते हैं, बिजली और पीने के पानी का बिल आसमान छू रहे हैं, गरीब जनता कहां से लाएगी इतना पैसा। इन्होंने कहा कि 6 महीनों के लिए आने वाली पानी की बिल अब 1 महीने में ही आ रही है। इन्होंने कहा कि एक बड़ी आबादी वाले इलाके में पीने का साफ पानी तक नहीं मिल रहा है, पानी गंदा और बदबूदार आता है, जिसके पीने से आए दिन हमें तरह तरह की बीमारियों का सामना करना पड़ता है।
पिछले करीब 5 साल पहले एक वाटर प्यूरिफायर न्यू गांधी नगर के रेलवे गेट के करीब लगाया गया था। 5 से 6 साल बीत गए लेकिन अभी तक वहां का एक बूंद शुद्ध पानी किसी ने भी नहीं पिया है। इन्होंने प्रशासन से सवाल पूछा है कि क्या हम सिर्फ टैक्स भरने और वोट डालने के लिए ही है? हमारा और हमारे इलाके का विकास आपके लिस्ट में नहीं है क्या? इन्होंने प्रशासन को चेतावनी देते हुए कहा है कि अगर जल्द से जल्द हमारी समस्याओं पर गौर नहीं किया गया तो हम कारपोरेशन का घेराव करेंगे। यहाँ बहुत परेशानी है, कॉर्पोरेशन की देखरेख भी नहीं की और हमें टैक्स भी भरते हैं और ये रेट भी बढ़ती है। नल की बिल पहले 6 महीने में आती थी, अभी महीने में 175, 175, 200, 300 मनमानी चालू है। और यहाँ प्लांट मेरे को कम से कम 5 साल हुआ, अभी तक उसमें एक बूंद भर को पानी नहीं लिए। वो चालू कर दो जो, और यहाँ पाइपलाइन पूरी कुछ भी फायदे की नहीं है। हमें टैक्स भरते हैं, हर चीज करते हैं, कॉर्पोरेशन भी कोऑपरेट करते हैं, हमारी तुम्हें मदद करना चाहिए। पास आ रहा पानी पानी की बिल ना महीने को 100 रुपए आने का ना क्या गंदा पानी आ रहा, खाली 2 घंटे पानी छोड़ते हैं मना पीना का बास का पानी है। 2 घंटे छोड़े तो क्या पीने का क्या नहीं, हमारा पानी है वो जो है पानी की बहुत तकलीफ है और करंट की बहुत आ रही है, पानी की बिल बहुत आ रही है। घर में गटर का पानी आता है, घर में हमारे गली में पानी बहुत रह रहा है। एमएलए लोग जरा देखो इधर हमारे एरिया में क्या भी हमें मदद करो। जीवन में सफलता के लिए मानसिक और शारीरिक फिटनेस हासिल करे डॉक्टर सोनाली सरनोबत। बीजेपी नेता डॉक्टर सोनाली सरनोबत इन्होंने कहा कि जीवन में सफल होने के लिए छात्रों को शारीरिक और मानसिक फिटनेस हासिल करने की जरूरत है। खानापुर तालुक के बीड़ी गांव के एनएम कैंपस में पीयूसी कॉलेज और स्कूल के छात्रों के स्वागत और अभिनंदन समारोह में शामिल होते हुए इन्होंने छात्राओं को अपने ट्रस्ट द्वारा चलाए जा रहे महिला सशक्तिकरण और युवा प्रेरणा के तहत गतिविधियों के बारे में जानकारी दी। इस कार्यक्रम में प्रतिभाशाली 7 छात्राओं का सम्मान भी किया गया। प्राचार्य एम पाटिल, अध्यक्ष एम बीडीकर, डायरेक्टर राजेंद्र तिम्मोली, दत्ताराम पाटिल, प्राचार्य एलपी पाटिल और छात्र उपस्थित थे। राशन वितरण से लोगों का दिल जीतने वाली नायिका। खानापुर तालुक में पिछले 70 वर्षों से राशन वितरण में समस्या का सामना कर रहे लगभग 23 गांवों के लोगों ने भाजपा समस्या समाधान केंद्र से मदद का अनुरोध किया था, जिसके चलते डॉक्टर सोनाली सरनोबत इन्होंने उन 23 गांवों का दौरा किया और लोगों की परेशानियों की जांच की। इनकी इस रिपोर्ट को मंत्री उमेश कत्ती और सरकार तक पहुंचाया गया था, जिस पर जवाबी कार्रवाई करते हुए मंत्री उमेश कत्ती इन्होंने इसी महीने से सभी 23 गांव के लोगों को राशन वितरण करने का आदेश जारी किया है। डॉक्टर सोनाली सरनोबत इन्होंने खानापुर में प्रेस मीट कर इसकी जानकारी दी है। खानापुर से बेलगाम एक्सप्रेस के लिए बालेश चवनवर की रिपोर्ट। आमच्या या इथल्या खानापूर मधल्या समस्या परिहार केंद्रामध्ये जवळजवळ 23 गावांमधनं ऍप्लिकेशन आल्या होत्या की गेली 75 वर्ष भारताला स्वातंत्र्य मिळून सुद्धा तिथं रेशनच्या वितरणाची व्यवस्था नाहीये। तर त्यावेळेला त्यांनी ज्या ऍप्लिकेशन दिलेल्या त्या गावाला जाऊन आम्ही तिथं स्पॉट इन्स्पेक्शन करून त्यांची सगळी परिस्थिती जाणून घेतली आणि त्यानंतर मी गावांची नावं सुद्धा घेते। मोहिशेत, हनबरवाडा, दुधवाड, मिराशीवाडा, वाटरे, झुमतळे, पाटिये, गवळीवाडा, वरकड, मेंढील, पाली, देगाव, तळेवाडी, आमगाव, मुंदवाड, पिंपळे, गवळीवाडा, गारली, माचाळी, मांजरपै, त्याच्यानंतर सातनाडी, करीकट्टी आणि झुंजवाड ह्या गावांच्या मध्ये या 23 गावांच्या मध्ये रेशन वितरणाची सोय व्हावी म्हणून आम्ही माननीय श्री उमेश कत्ती यांना एक ऍप्लिकेशन दिलेली होती। त्याशिवाय आहार इलाख्याच्या सगळ्या अधिकाऱ्यांना सुद्धा ऍप्लिकेशन दिलेली होती की इथं रेशन वितरणाची सोय व्हावी म्हणून। तर हा आम्ही स्पॉट इन्स्पेक्शन करून ही जी ऍप्लिकेशन दिलेली होती त्याद्वारे ते आता नोटिफिकेशन आलेलं आहे की तिथं या रेशन वितरणाची सोय केली जाईल आणि मला सांगायला आनंद वाटतो की या महिन्यापासूनच तिथं रेशन वितरणाला सुरुवात होईल। धन्यवाद। मराठा अभिवृद्धि प्राधिकरण का भव्य उद्घाटन।
बेंगलुरु में मराठा अभिवृद्धि प्राधिकरण का भव्य उद्घाटन समारोह का आयोजन किया गया था। मराठा समाज के जगतगुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामी जी, मुख्यमंत्री बसवराज बोम्माई और राज्य भर से आए मराठा कार्यकर्ताओं के हाथों किया गया उद्घाटन। बेंगलुरु के अरामने मैदान में मराठा अभिवृद्धि प्राधिकरण का भव्य समारोह बड़ी ही उत्साह के साथ किया गया। मराठा समाज के जगतगुरु वेदांताचार्य श्री मंजुनाथ भारती स्वामी जी इनके दिव्य सान्निध्य में आयोजित इस समारोह में सीएम बसवराज बोम्माई, पूर्व सीएम येडियुरप्पा, मंत्री शशिकला जोले, मंत्री शिवराम हेब्बार, पूर्व उप मुख्यमंत्री लक्ष्मण सवदी, मराठा अभिवृद्धि प्राधिकरण के अध्यक्ष डॉक्टर MB मुले, MLA अभय पाटिल, MLA अनिल बेनके के अलावा राज्य भर के कई और मराठा समाज के नेता उपस्थित थे। इस अवसर पर उपस्थित गणमान्य व्यक्तियों द्वारा मराठा विकास प्राधिकरण के लोगो का अनावरण किया गया। इस अवसर पर पूर्व विधायक अरविंद चंद्रकांत पाटिल इनके द्वारा छत्रपति शिवाजी महाराज के राज्याभिषेक समारोह के एक दृश्य का फ्रेम प्राधिकरण कार्यालय में लगाने के लिए भेंट किया गया। बेलगाम एक्सप्रेस के लिए विठल पवार की रिपोर्ट। ಕಾರಣಕರ್ತರು ತಾವುಗಳೇ. ಎಷ್ಟು ಬೆಳಗಾವಿಯಿಂದ ಇರಬಹುದು, ಬಿಜಾಪುರದಿಂದ ಇರಬಹುದು, ಬಾಗಲಕೋಟೆಯಿಂದ ಇರಬಹುದು, ಕೋಲಾರದಿಂದ ಇರಬಹುದು, ಇನ್ನು ಮೈಸೂರು ಎಲ್ಲಾ ಭಾಗದಿಂದನೂ ಬಂದು ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮವನ್ನು ಯಶಸ್ವಿಗೊಳಿಸಿದ್ದೀರಾ. ಈ ಒಂದು ಮರಾಠ ಏನು ಸಮುದಾಯಗಳ ಅಭಿವೃದ್ಧಿ ನಿಗಮ ಮಂಡಳಿ ಆಗಿದೆ, ಇದಕ್ಕೆ ಫಲಾನುಭವಿಗಳು ಸಹ ನೀವು ಆಗ್ಬೇಕು. ನಿಮ್ಮ ಏನು ಇವತ್ತು ಲಾಂಛನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ ನಮ್ಮ ಅಧ್ಯಕ್ಷರು, ಒಟ್ಟಲ್ಲಿ ನಮಗೆ ಬಹಳ ಒಳ್ಳೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಸಿಕ್ಕಿದ್ದಾರೆ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. MG ಮುಳೆ ಅವರು ಅಂತ ಒಂದು ವ್ಯಕ್ತಿಗೆ ನಾವೆಲ್ಲರೂ ಸಹಕಾರ ಕೊಟ್ಟಿದ್ದೀವಿ. ಮತ್ತೆ ಅವರು ಕೈನ ಬಲಪಡಿಸಿ ಮತ್ತಷ್ಟು ಏನು 100 ಕೋಟಿ ಬಂದಿದೆ ನಮ್ಮ ಸಮಾಜಕ್ಕೆ ಇನ್ನೂ ಅಷ್ಟು ಅನುದಾನ ತರುವಂತ ಕೆಲಸ ಇವತ್ತು ಖಂಡಿತ ಆಗುತ್ತೆ. ಯಾಕಂದ್ರೆ ಈ ಜನಸಾಗರ ಸೇರಿದೆಯಲ್ಲ, ಅದು ನಮಗೆ ಸಾಕ್ಷಿಯಾಗಿದೆ. ಧನ್ಯವಾದಗಳು, ನಮಸ್ಕಾರ, ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕರ್ನಾಟಕ. ಅದೇ ರೀತಿ ನಮ್ಮ ಮರಾಠ ಸಮಾಜದ ಮುಖಂಡರೆಲ್ಲ ಕೂಡಿ ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸಕ್ಸಸ್ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಕಾರಣ ಆಗಿದೆ. ಅದೇ ಒಂದು ಮುಖಂಡರಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಇವರು ಕಮಲೇಶ್ ರಾವ್ ಅವರು, ನಮ್ಮ ಯುವ ಶಿವಸೇನೆ ಅಧ್ಯಕ್ಷರು ಕರ್ನಾಟಕ ರಾಜ್ಯ, ಇವ್ರದ್ದು ಕೂಡ ದೊಡ್ಡ ಅದರಲ್ಲಿ ಪಾತ್ರ ಅಂತ ಹೇಳಲಿಕ್ಕೆ ಇಚ್ಛೆ ಪಡ್ತೀನಿ. ನಮಸ್ಕಾರ ಎಲ್ಲರಿಗೂ.